संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये आज केंद्रीय कायदा मंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी एक देश एक निवडणूक विधेयकासाठी 129वी घटना दुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर केलं। मेघवाल यांनी केंद्रशासित प्रदेशांशी संबंधित 3 कायद्यांमध्ये सुधारणा करणारं विधेयक सुद्धा मांडलं। विधेयक स्वीकारण्याच्या बाजूने 269 सदस्यांनी मतदान केलं, तर 198 सदस्यांचा एक देश एक निवडणूक विधेयकाला विरोध पाहायला मिळाला। विधेयक मांडण्यासाठी मंजुरी मिळाल्यामुळे आता या विधेयकावर संसदेत चर्चा होणार आहे। तर एक देश एक निवडणूक विधेयक लोकसभेने स्वीकारलं आणि यावेळी संसदेमध्ये आज भाजपचे 20 खासदार अनुपस्थित होते। व्हीप बजावला असताना सुद्धा खासदारांची गैरहजेरी पाहायला मिळाली, त्यामुळे भाजप पक्षश्रेष्ठी अनुपस्थित खासदारांना आता जाब विचारणार आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।